आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। भाजपच्या वतीने ग्रामपंचायत कारभारावर पत्रकार परिषद घेतली। या प्रश्नावर बोलताना आघाडीचे नेते रमेश सुतार म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली पत्रकार परिषद घेऊन नृसिंहवाडीच्या शहराध्यक्षांनी भाजपचेच नाव बदनाम केले आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सबका साथ सबका विकासचा नारा असताना देखील विकास कामाच्या आड येण्याचे पाप शहराध्यक्षांनी केले आहे। ग्रामपंचायत स्तरावरच्या निवडणुका ह्या गटातटांच्या असतात। यात पक्षीय राजकारण कोणीही आणू नये। तसे झाल्यास पक्षाचा शिस्तभंग म्हणून आम्ही त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत। नरसिंहवाडीमध्ये भाजपच्या बॅनरखाली पत्रकार बैठक घेऊन विरोधी आघाडीच्या लोकांनी निव्वळ राजकीय स्टंटबाजी केली आहे आणि स्टंटबाजी करायची काही गरज नाही। कारण नरसिंहवाडी ही स्थानिक पातळीवर आघाडीची निवडणूक होती आहे। त्यांचं दत्तराज महाविकास आघाडी नाव आहे। त्या आघाडीच्या नावानं त्यांनी पत्रकार बैठक घ्यावं। भाजपच्या नावानं येणारी निवडणूक बघून स्टंटबाजी करायचं नाही। कारण नरसिंहवाडीमध्ये ही पक्षी पातळीवर निवडणूक कधी होत नाही, आघाडीच्या पातळीवर निवडणूक होत्या। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निव्वळ विरोधकांची स्टंटबाजी आहे आणि गेल्या 3.5 वर्षातला कारभार आणि आता 7-8 महिन्यातला कारभार हा लोकांच्या जनतेसमोर आहे। 6 महिन्यात जे कामं एवढी फास्ट चालले, विकास निधी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे पर्यटन याच्यातून निधी मंजूर झाला होता, केसरकर साहेबांच्या फंडातून निधी झाला होता, त्याला अनुसरूनच ग्राफो फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे। आणि आमचे नेते धनादादा रगदाडे, माजी यशवंत सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नरसिंहवाडीतली विकास कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या गतीनं आणि व्यवस्थित निपक्ष निर्भीड लोकशाही पद्धतीनं कुणालाही अडचण न आणता कामं सुरू आहेत। आणि विरोधकांनी येणारी निवडणूक बघूनच स्टंटबाजी केली आहे। त्यात कोणतीही तंत्रबाजी नाही आहे। त्यांना स्टंटबाजी करायची असेल तर अजून 6 महिन्यात अजून आम्ही कामं थोडी करतो आणि मग 3 स्टंटबाजी करावं, एवढं मी याबाबत सांगणार आहे। यावेळी सत्ताधारी दत्तगुरू ग्रामविकास आघाडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, दत्तराज ग्रामविकास आघाडीच्या काळातील ग्रामपंचायत फंड शिल्लक होता। तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हा फंड कसा वापरायचा असतो हे कळलेच नाही। मात्र स्वच्छता, रस्ते, गटारी, लाईट या पायाभूत सुविधांवर आम्ही हा फंड खर्च करत आहोत। यामुळे नागरिकांची सोय होत आहे। सत्तेवर असताना ज्यांना काम करणे जमले नाही तेच बिनबुडाचे आरोप करत आहेत। वेद भवन ओपन स्पेससाठी गावातील अनेक ग्रामस्थांनी मुंबईपर्यंत कोर्ट केसेस केल्या होत्या। मात्र दत्तराज आघाडीच्या काळात यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। या जागेला संरक्षित करण्यासाठी कंपाऊंड उभारणीचे काम आम्ही धाडसाने हाती घेतले। कंपाऊंडबाबत आमचे नेते अनंत धनवडे यांच्या तक्रारीवरून आम्ही ते काम तत्काळ थांबवले होते। याबाबत कोणाच्या काही सूचना व तक्रारी असतील त्यांनी ग्रामपंचायतीस लेखी स्वरूपात द्याव्यात। त्या जागेच्या लेआउट संदर्भात तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन ग्रामपंचायत योग्य तो निर्णय घेईल। वेद भवनच्या नाव घेण्यासाठी घाबरणारे लोक वेद भवनवर तक्रारीचे सोंग करत आहेत, असाही हल्लाबोल रमेश सुतार यांनी केला। गावामध्ये सुरू आहे काय नेमकं सुरू आहे? आता तुम्ही वेद भवन म्हणून नाव घेतलं, वेद भवनचं नाव घ्यायला घाबरणाऱ्या लोकांनी त्या कंपाऊंड बाबत काय आपली तक्रार आहे, काय तुम्हाला कुठं कंपाऊंड पाहिजे ते लेआउट तयार करून द्यावं। त्या पद्धतीनं ग्रामपंचायत शासकीय अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यात येईल। आणि वेद भवनच्या बाबतीत आमचे नेते आनंद धनवडे यांनी तक्रार केल्यानंतर काम थांबवलेलं आहे। ते काम थांबवल्यानंतर आता ते लग्नात व्यस्त आहे। ते लग्नातनं ज्यावेळी निवांत होतील त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलंय की तुम्ही ज्या पद्धतीनं लेआउट तुमच्याकडे कोर्टाचा निकाल आहे त्या पद्धतीनं तुम्ही जे लेआउट करून देशील त्या पद्धतीनं आम्ही कंपाऊंड निश्चित बांधू। आणि ह्या आधी आघाडीची सत्ता असताना त्या कंपाऊंडला कोणीही हात घातलं नव्हतं। ग्रामपंचायत जागा सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं। त्याआधी वेद भवनचीच काही लोक ते वापर करत होते, त्यावेळी कोणी विरोध केला काय? आणि आता कंपाऊंडचं काम एवढं अडथळीचं असताना देखील आम्ही ग्रामपंचायत पदाधिकारी एवढं अडथळीचं काम असून देखील करत आहेत आणि त्याला विरोधकांकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजीचं काम सुरू आहे। त्यात बाकीचं काही तथ्य नाही। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।